गुड इव्हनिंग सगळ्यांना. रामकृष्ण हरी. 4-4:30ची वेळ आहे. भजन झाल्यानंतर गायत्री योगा घेते. योगा घेतल्यानंतर योगाच्या ग्रुपने गायत्रीचा अजून एकदा बर्थडे केला. केक कापला, सगळ्यांनी औक्षण केलं. जे गायत्री योगा घेते त्या पण आहेत 5-6 जणी आहे वयस्कर अशा. हे काय काकू, जमदार काकू, टिळेकर काकू अशा 5-6 जणींचा योगा घेते ते. त्यांनी केक आणून तिचा बर्थडे केला. परत सगळ्यांनी औक्षण केलं आणि बर्थडे साजरा केला गायत्रीचा. काकाने केक आणला होता, सुंदर होता केक. आज निवडणुकीचे निकाल असल्यामुळे सगळीकडे फटाकड्यांचा आवाज येतोय. ह्या देवडीकर काकू आहेत आमच्या, हसऱ्या देवडीकर काकू. आणि अशी मज्जा करत गायत्रीचा वाढदिवस सगळ्यांनी औक्षण करून साजरा केला. मग काकूने चहा केला, खूप छान असा चहा. केक खाऊन झाल्यानंतर मग ठरलं आमचं बागेत जायचं संध्याकाळी. 5:30-6 वाजले. तिथं एक अर्धा तास पाऊण तास गेला आणि इतकं सुंदर जे वातावरण झालं होतं. दिवस मावळायला लागला होता आणि आकाशात असले मस्त असं वाटत होतं कुणी रंग दिलाय का. इतका सुंदर सूर्य मावळायच्या वेळेस आकाशात सगळ्या अशा केशरी छटा पसरल्या होत्या. आणि तिथं पण एक 10-15 जणी 20 जणी असतील बघा. सगळ्या योगासनं प्राणायाम करत होत्या. कोण फिरत होतं, कोण योगासनं प्राणायाम करत होतं. असं मोकळी शेती आहे आणि सगळी फुलं आहेत तिथं महिलांसाठी फिरण्यासाठी. इतके फटाकडे जे वाजते भरपूर, निशिगंधाच्या, गुलाबाच्या फुलांचा इतका सुगंध छान येतो. संध्याकाळ खूपच मस्त. सगळ्या प्रकारची विद्या आणि नानी, तिचं अनुराधा नाव आहे पण तिला आम्ही नानी म्हणतो. डार्क, लाल सगळ्या प्रकारचे गुलाब आहेत. अशा गप्पाही मारून झाल्या. संध्याकाळ व्हायला लागले ते 6-6:30 वाजले. इतकं सुंदर जे वातावरण होतं ना, खूप म्हणजे खूप. आज फटाकडे आहेत. इतकं सुंदर आहे बरं. निशिगंध सगळीकडे निशिगंधांची फुलं होती. त्यामुळे संध्याकाळी इतका जी सुगंध दरवळत होता. आणि आकाश पण इतकं केशरी रंगाने असं वेगळ्या रंग दिल्यासारखं इतकं जी छान दिसत होतं. खूपच मस्त. बसलो. परत दुसऱ्या पण खूप बायका येतात तिथे फिरायला. अजून आल्या 7-8-10 जणी फिरण्यासाठी. रोज येतात तिथं. इतक्या खूप म्हणजे खूप येतात बायका फिरण्यासाठी, व्यायाम करण्यासाठी. आल्यानंतर मग गप्पा मारत बसलो त्यांच्याबरोबर. त्यांचं फिरून गप्पा मारून झाल्यानंतर आम्ही म्हटलं मग आता शेकोटी पेटवायची. तिथं शेकोटी पेटवायची सुद्धा सोय आहे सगळी. मग तो लहान मुलगा आहे त्याला शेकोटी पेटवायची होती. त्याने पेटवली मग शेकोटी. हा लहान बसलेला आहे मुलगा, त्यांनी पेटवली शेकोटी. कागद घे ना, कागद. तिकडून घे बघा, म्हणजे समोर जाळ आणि असा चेहरा तिकडून पण तुला पण स्वतःला घेता येतं. म्हणजे सुनाला काय ताप देणार नाही. अजिबात नाही. सुनांना ताप देण्याची भानगडच नसते. होय ना.
बरोबर मुलींसारखं तुम्हाला काय करायचंय ते करा, त्यांच्या त्यांच्या मनाने असतं. मग सासूबाई बरोबर त्या पण चांगल्या राहतात. त्याच्यावर नको ह्या वयात तरी पोहायला मिळावं त्या टँक मध्ये, नानीच्या वयात जाईपर्यंत. येते की येते. आम्ही म्हणणार तुम्ही म्हणणार मला तेजू ही येते का बघा नीट. व्हिडिओ आता ह्या दोघींसारखं. आज सकाळी इथं पण आग लावली. इथंच करायची चहा पार्टी. शिरवणार विद्या कशी येणार? सकाळी जायचं चहा पार्टी झाली का? टोस्ट पार्टी परवा बटर पार्टी. सोमवारचं करू नका, आमचं सोमवार असतंय, रविवारी करा. असं सोमवारचं करू नका, आमचं सोमवार असतं. म्हटलं ती नाही म्हणून तर आता लगेच म्हटलं माझा सोमवार आहे, मला बटर खाता येणार नाही. मग तुम्ही फक्त चहा सगळं उद्या रविवार आहे, कुणाचा परवा सोमवार आहे. रविवार तुम्ही बटर खाणार आणि मी चहा पीत बसणार होय बघत. रविवार आहे की उद्या हे उपवासाची वेफर खावा का तुम्ही? फक्त चहा प्या ना चुलीवरचा. इथं चुलीवर चहा करणार आहे? परवा तुम्ही आणलेलं ते सुषमाने आणि राधाने तसले पापडे आणा ना मग. त्या दिवशी आणल्या त्याच्याशिवाय चिमटा आहे माझ्याकडे, मी आणते. मी तळलेले पण पापड आणते. पण पापड नाहीत ना आता ती ज्वारी होते ती पिशवी तशीच घेऊन आले होते ना कोणी खायला. आम्ही तुझ्या तांदूळाच्या आणते. ते वाजता येते. सोमवारी करा काय असेल